चविष्ट लच्छेदार सीताफळ बासुंदी झटपट आणि घरच्या घरी. अशक्य वाटतंय ना? पण अगदी सहज कसं शक्य करायचं तेच आपण आज बघणार आहोत. अर्धा लिटर दूध मी आटवायला ठेवलं आहे. दूध थोडंसं कमी झालं की त्यामध्ये 2 चमचे साखर घालायची. अजून कमी घातली साखर तरी चालेल, कारण सीताफळ भरपूर गोड असतं. हे पुन्हा थोडं आटवून घ्यायचं आणि गार करायला एका भांड्यात काढून ठेवायचं. सीताफळाचा गर कधीही सीताफळ बासुंदी किंवा रबडीमध्ये दूध गरम असताना घालायचा नाही, कारण त्यात एक आंबूस चवीचा अंश असतो, ज्यामुळे दूध नासण्याची शक्यता असते. आता व्यवस्थित पिकलेले सीताफळं घ्यायचे आहेत. त्याचा गर अगदी सोप्या पद्धतीने आज आपण काढणार आहोत. आपल्या घरी जे छोटंसं चॉपर असतं ना, त्यामध्ये हा गर बियांसकट काढून घालायचा. चमच्यानी पटापट ह्या अशा निघतात बिया त्यातनं, आणि थोडंसं फिरवलं की बिया बाजूला होतात आणि गर बाजूला होतो. आता चॉपरमध्ये फिरवलेला जो हा गर असतो, हा थोडासा लच्छेदार राहतो. तर तुम्हाला तसा आवडत नसेल तर बिया वेगळ्या केल्यानंतर एक तर तुम्ही परत चॉपरमध्ये थोडं हे फिरवू शकता, किंवा मिक्सरमध्ये ते ब्लेंड करून घेऊ शकता. चमच्याच्या साह्याने अशा बिया काढून घ्यायच्या, म्हणजे गर वेगळा होतो आणि बिया निघून जातात. बासुंदी आपली नॉर्मल टेम्परेचरला आता आलेली आहे. सर्व करायच्या वेळेला त्यामध्ये हा सीताफळाचा गर घालायचा आहे. काही केशराच्या काड्या मी गरम दुधात आधीच भिजवून ठेवल्या होत्या. त्या आपण फ्लेवरसाठी यात घालणार आहोत, ज्यामुळे बासुंदीचा रंगही खूप छान येणार आहे. आज मी यामध्ये वेलदोडा घालत नाही आहे, कारण वेलदोड्याचा फ्लेवर जरा स्ट्रॉंग असतो आणि त्यामुळे सीताफळाचा फ्लेवर कमी होतो. बासुंदी केली आहे त्यामुळे चारोळी ही अर्थातच घालायचीच आहे. थोडी चारोळी घालते आहे आणि गुलाबाच्या पाकळ्या घालून मी ही बासुंदी सजवली आहे. अगदी चविष्ट लच्छेदार अशी ही सीताफळ बासुंदी झटपट तयार होते. तुम्हीही जरूर करून बघा. धन्यवाद.